तर आज आपण बनवणार आहे तिखटाचे सांडगे. त्यासाठी इथे मी डाळी घेतले आहेत. ते 1 वाटी मटकीची डाळ घेतली, थोडं अर्धी पाऊण वाटी तुरीची डाळ, मटकीची डाळ ही जास्त घ्यायची. नंतर हरभरा डाळ अर्धी वाटी, त्याच वाटीने उडीद डाळ आणि त्याच वाटीने मूग डाळ. चण्याची डाळ आणि उडदाची डाळ जरा कमी घ्यायची, कारण की चण्याची डाळ जर जास्त घेतली तर ते असं चिकट पण होतं आणि फक्त बेसन खाल्ल्यासारखं लागतं. आता ह्या डाळी आपण सगळ्या मिक्स करून घ्यायच्या. उडदाची डाळ पण तुम्ही जरा कमीच घ्या. आता ह्या डाळी सगळ्या मिक्स करून घ्यायच्या. उडीद डाळ जर जास्त झाली तरी पण सांडगे आपले तोडताना चिकट लागतात आणि सरळ सांडगे तुटले जात नाही. आणि जर तुम्ही तुरीची डाळ जर जास्त घेणार असला तरी चालेल, मटकीची डाळ जास्त असेल तरी चालेल. तर त्यामध्ये 1 मोठा चमचा जिरे घालायचे. म्हणजे आता हे डाळी आपण जेव्हा दळून आणू तेव्हा जिरे घालायचे, म्हणजे जिरेही छान दळले जातील. दळून आणताना हे पीठ एकदम बारीक दळायचं नाही. जसे आपण बेसनच्या लाडवाला दळतो त्यापेक्षा जरा मोठं दळून आणायचं. जर तुम्ही मिक्सरवर बारीक नसा मिक्सर करा किंवा घरी जात्यावरती केलं तरी चालेल. मी बाहेरून दळून आणलं, पण मोठं जराचं दळून आणायचं. आता हे पीठ मळण्यासाठी घेऊया. पीठ जेवढं मोठं असेल तेवढे सांडगे आपले छान असे दाणेदार दिसतात आणि खायलाही चांगले लागतात. आता या पिठामध्ये थोडासा लसूण टाकून घ्यायचा, म्हणजे खमंग लागतात सांडगे. त्यानंतर थोडीशी अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली. हळद ही जास्त टाकू नका, नाही तर कडवट होतात थोडे, त्यामुळं प्रमाणातच हळद टाकून घ्या. थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं. छान असे तिखट आणि त्यांना कलर पण छान येतो. तर यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्या. यामध्ये तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता, पण एकदम थोडी कोथिंबीर टाकायची, नाहीतर सांडगे असे काळसर होतात. तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून एक असं घट्ट असा गोळा करून घ्यायचा. एकदम चपातीला करण्यासाठी जे कणिक मळतो तसं पातळ करायचं नाही, तर घट्ट मळून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला थोडंच पाणी लागणार आहे, त्यामुळे थोडं पाणी करून घट्ट असा गोळा मळून घेऊया. हे सांडगे छान असे उन्हामध्ये जर वाळवले तर आपल्याला वर्षभर खाण्यासाठी होतात. कधी भाजी नसली तरी आपण सांडग्याची भाजी करून खाऊ शकतो. पण छान असे वाळवून घ्यायचे, नाहीतर कधी काय होतं त्यामध्ये ओलसरपणा राहिला तर त्यामध्ये जाळी किडे होऊ शकतात. त्यामुळं डाळीचं प्रमाण पण तुम्ही सरळ घ्या. आता तुम्ही बघू शकता एकदम मी घट्ट असा गोळा मळून ठेवलेला आहे. आता याला थोडंसं पसरवून त्यामध्ये असं बोटं उठेपर्यंत असं रुतवून घ्यायचं आणि त्यावरती थोडं पाणी मारून घ्यायचं. म्हणजे काय होईल तर हे पाणी झाकून ठेवल्यानंतर थोडं आतपर्यंत जाऊन मुरेल आणि पीठ आपलं छान असं भिजलंही जाईल. त्यामुळे थोडंसं असं ओल पाडून त्यामध्ये पाणी थोडंसं पाणी मारून घ्यायचं. आता हे पीठ आपण झाकून ठेवूया. आता मी पीठ बघू शकता तुम्ही, पाणी हे आतपर्यंत मुरलेलं आहे. आता हा आपण गोळा थोडासा अजून थोडा मळून घेऊया. पाणी छान असं मुरून आपलं पीठही छान फुगले आणि एकजीव झालेलं आहे, मऊ एकदम. तर थोडंसं हे पाणी मळून कणिक मळून घेऊया. आता बघा पीठ हे हाताला अजिबात चिटकत नाही, नाहीतर डाळीचं प्रमाण जर उडद डाळीचं प्रमाण जास्त असतं तर आपल्या हाताला सगळं असं चिकट लागलं असतं. आता त्यामधला एक गोळा काढून घ्यायचा आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं बोटाला, की आपल्याला ते सांडगे तोडता येईल. असे
बोटाने त्याला सांडगे तोडून घ्यायचे. जर तुम्हाला वाटलं की सांडगे तुटत नाहीत किंवा हाताला चिटकतात तर एक बोट पाण्यामध्ये बुडवायचं आणि सांडगे तोडायचे. असं लांब लांब करून छोटेसे सांडगे छोटे थोडे तोडून घ्यायचे. मोठे घेतले की एकदम आतमध्ये ओलसर राहतात आणि एकदम छोटे घ्यायचे आणि गोल गोल पण पाडायचे नाहीत. एकदम असे जरा काटेरी सांडगे तोडून घ्या. आता मी उरलेले सांडगे तोडून घेते. तुम्ही बघू शकता मी छान असे बारीक सांडगे तोडून घेतले. आता हे आपण वाळवून घेऊया. तर मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवले आहेत. त्यांचा कलरही छान आला आहे. जास्त तुम्ही वाळवू नका, नाही तर पांढरे पडतात आणि त्याची चव पण लागत नाही. आता हे वर्षभर टिकू शकतात.